पुढच्या 1 मिनिटामध्ये पहिला चेंडू प्रगतीपथावरती जाताना आपल्याला नक्कीच दिसणार आहे आणि दोन्ही संघ आपापल्या जोडीने तगडीचे दोन्ही संघ आहेत. एक आपण बघू शकतो नवीन गोलंदाज विकास ऑन द मार्क येताना, तर फलंदाज बॅट्समन कोण आहे भाई, लाईट गेली काय? पहिल्या चेंडूवर जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मिळतोय चौकार. नक्कीच दुसरा इथे तांत्रिक अडचणी दूर झालेल्या आहेत. सर्व रसिक प्रेक्षकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत पुढचा सामना, पुढचा चेंडू विकास यादव याचा चांगलाच समाचार घेताना दिसतोय फिरोज. दोन चेंडू वरती जबरदस्त चौकार. डीजे चला आपण बघू शकतो की पुन्हा एकदा धन्यवाद डीजे, मनापासून तुमचे आभार. आणि विकास यादव याचा चांगला समाचार पहिल्या 2 चेंडू मध्ये घेतलाय, तो म्हणजे फिरोज याने. आणि अर्थातच आणि इथे मात्र समालोचन कक्षामध्ये मारलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, मिळतोय झणझणीत षटकार. फिरोज याच्या बॅटेतून निघालेला हा गगनचुंबी षटकार 6 धावांनी धावसंख्येने घेतली उसळी. पलटी शॉट आणि या पलटी शॉट वरती पूर्ण 6 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर सामना वेगवान होतोय. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू विसावतोय, तो म्हणजे डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला हादरा बसतोय, तो म्हणजे फलंदाजी संघाला. थैंक यू. और इसके पहले वाली जो मैच हुई थी शिवराय फाइटर्स वर्सेस मित्र प्रेम, बहुत ही शानदार बैटिंग का प्रदर्शन किया है यहाँ पे. भले ही उनकी टीम यहाँ तक ही उनका समय था, आगे बढ़ नहीं पाएंगे, फिर भी बहुत ही अच्छी बैटिंग यहाँ पे. 7 षटकार लगाए, 22 बॉल्स में 72 रन्स. प्लेयर ऑफ द मैच AB अक्षय भोसले. और जिशान खान से मैं निवेदन करूंगा कि ये सम्मान चिन्ह AB के लिए प्रोत्साहन अगले साल के लिए. लवकर मॅच चालू करायची. नवीन फलंदाज मनोजच्या स्वरूपाने जागा घेतोय फिरोज याची. धडाकेबाज फलंदाज 3 चेंडू मध्ये 14 धावा केल्या होत्या. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मानस होता, मात्र प्रयत्न फसला आणि आपला विकेट गमावा लागला होता. पहिला झटका लागलाय तो म्हणजे CB छत्रपती बॉईज या संघाला. कॅमेरामॅन इकडे कव्हर करतायत. जिशान खान बेस्ट बॅट्समन प्लेयर ऑफ द मॅच देत आहेत अक्षय भोसले. आणि बेस्ट बॉलर परत एकदा सुमित पांडे, CA सुमित पांडे. कृपया करके रिक्वेस्ट करूंगा, आ जाओ यहाँ पे. सुमित पांडे आते हुए बेस्ट बॉलर. 2 ओवर 17 रन और 2 विकेट्स. CA सुमित पांडे. आणि या सगळ्यांच्या दरम्यान एक झणझणीत असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या ओव्हर अखेर 1 गडी बाद 24. आप स्क्रीन के ऊपर देख सकते हो AB, वन ऑफ द फाइनेस्ट बैट्समैन फ्रॉम अप्पापाड़ा BMC. और एक उभरता सितारा CA
सुमित पांडे बहुत ही तेज तर्रार गेंदबाजी करते हैं सुमित पांडे 2 विकेट लिए है बेस्ट बॉलर दूसरी बार बेस्ट बॉलर मिला है 2 चश्मा लगा के खेलना है आपको अगले मैच में 3 चश्मा लगा के पुढचा चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाज विकास ऑन द मार्क. खरं तर पाहायला गेलं माफ करा सार्थक आपल्या संघासाठी पुढील षटक घेऊन आलेला आहे. मोठा असा रनअप आहे वेगवान गोलंदाज आहे. बघूयात सार्थक नेमका काय करतोय. पहिलं षटक आहे 24 धावा लुटल्यात आणि ऑन द स्क्रीन तुम्ही बघू शकताय KPL चे सर्व आणि इथे मात्र पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न चेंडूने चकमा दिलाय. फलंदाज गोलंदाज यष्टीरक्षक क्षेत्ररक्षक चेंडू जातोय सीमारेषे पार मिळतोय चौकार. DJ तुम्ही ऑन द स्क्रीन बघू शकता आपल्या सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर. त्याच दरम्यान पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न होता मात्र जवळजवळ 22च्या स्वरूपाने 4 धावा घेण्यामध्ये यश मिळालंय. ते म्हणजे तुमच्या स्क्रीन समोर असलेले दोन्ही समालोचक. उत्तम असं समालोचन हिंदी मधून अति गोड मधुर समालोचनाची मेजवानी तुमच्यापर्यंत ज्यांनी घेऊन आले. त्याच नंतर त्यांच्या बाजूला बसलेले सर्वच सन्माननीय आदरणीय आणि आपला KPL सारखी मालिका पुढे घेऊन जाण्यासाठी कळत न कळत ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि या सगळ्यांचा आधारस्तंभ म्हणून उभे असलेले आमचे परशुराम दादा यांचे मनापासून आभार. KPL चे अध्यक्ष आहेत आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये स्वतः लक्ष घालून उभा असलेला हा डोलारा त्यांच्याच आशीर्वादाने उभा आहे. पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय. ते म्हणजे सार्थक याला. आतापर्यंत 2 चेंडू सार्थक याने माफ करा 3 चेंडू सार्थक याने टाकलेत. 3 मधील पहिला चेंडू लेग बाईच्या स्वरूपाने गेला होता आणि दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेत तिसरा चेंडू निर्धाव त्याने टाकलाय. ऑन द स्ट्राईक मनोज 3 चेंडू मध्ये 10 धावा आतापर्यंत जोडल्या आहेत आपल्या संघासाठी. इथे फुल टॉस चेंडू टाकलाय आणि फुल टोल वसूल केलाय. आपण बघू शकतो सारा समाज झालाय मिक्स. याच्या बॅटीतून निघालाय सनसनीत 6 धावा संघाच्या खात्यामध्ये झालेल्या आहेत जमा. संघाची धावसंख्या 6 धावांनी पुढे गेलेली आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर असलेली हंटर 350 रॉयल एनफील्ड प्रस्तुत. हंटर 350 मॅन ऑफ द सिरीज साठी आपण आणलेली आहे. त्या दरम्यान इथे टाकलेला उत्तम मोजून मापून आणि त्याचबरोबर योग्य दिशा योग्य टप्पा सार्थक याच्या मार्फत आणि म्हणूनच की काय निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय. सार्थक याला उत्तम कमबॅक बनावा लागेल. आतापर्यंत संघाची धावसंख्या 35 वरती येऊन पोहोचलेली आहे. 1 to go शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सार्थक ऑन द मार्क. इथे पुन्हा एकदा गुड लेंथ वरती टाकायला टप्पा अचूक टप्पो आणि इथे बघू शकतो 2 षटकांअखेर संघाची धावसंख्या 35. आणि तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पुण्यभूमीत उभी राहिलेली KPL 2026 पर्व 9 ज्यांच्या अभिमानाने उभा राहण्याला हा एवढा मोठा डोलार आहे. ही चमचमणारी ट्रॉफी आहे. मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द बॉलर सिरीज ऑफ द बॉलर माफ करा. त्यानंतर सामनावीराचे हे सारे पुरस्कार तुम्ही बघू शकताय आपल्या स्क्रीनवरती आणि त्याच सगळ्यांच्या दरम्यान जी टीम विजेती ठरणार आहे 1,55,555 रोख पारितोषिक त्यांच्यासाठी देण्यात येणार आहे. तुम्ही बघू शकता KPL 2026 पर्व 9 आणि 9व्या पर्वातील 6व्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना प्रगतीपथावरती आहे. इथे बघू शकता तुम्ही हीच ती गाडी आहे हंटर 350 मालिकावीर जी घेऊन जाणार. तो कोण असणार याचं उत्तर उद्या आपल्याला मिळणारच आहे. पण तत्पूर्वी पॉइंटच्या दिशेने उत्तम असा फटका बॅटीचा आणि बॉलचा फार सुंदर अशी मेजवानी इथे उभा केलेली आहे आणि 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यात यश मिळालंय. ते म्हणजे फलंदाजाला.
पुढचा चेंडू पलटी मारण्याचा प्रयत्न प्रिंस फसलाय. यादव अगर 3 गेंदों पे 3 छक्के लगाते हैं तो सीए सुमित पांडे की तरफ से एक ही ओवर में 3 छक्के अगर मारते हैं इसके बाद आने वाले 6 गेंदों में तो 501 रुपए का पारितोषिक सीए सुमित पांडे की तरफ से. यादव को हर छक्के पे एक ओबी के तरफ से 100 रुपए. आणि आपण बघू शकतो आणखीन एक पारितोषिक प्रिन्स यादव याच्यासाठी प्रत्येक सिक्सर साठी जवळपास 101 रुपया ए बी भोसले यांच्याकडून. जर्सी नंबर 17 काय उत्तम खेळी केली होती याच्या आधीच्या मॅच मध्ये. त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी प्रिन्स यादव याच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक लागलंय. तरी दुसरं पारितोषिक म्हणजे 6 चेंडू मध्ये जर 3 सिक्स मारण्यात प्रिन्स यादव याला यश मिळालं तर अर्थातच 501 रुपयांचं आणखीन एक बक्षीस सुमित यांच्याकडून सुद्धा आहे. पुढचा चेंडू सामना करतोय मनोज. मात्र आतापर्यंत उत्तम खेळी केली होती. हा मात्र चेंडू निर्धाव टाकलाय. मनोज यांनी आतापर्यंत 7 चेंडू मध्ये 16 धावा जमा केलेल्या आहेत. तुम्ही एकूण बघू शकता मनोज याच्या बॅटीतून प्रोजेक्टेड स्कोर 113 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. जर या बॉल वरती कोहली याने जर मनोजचा विकेट घेतला तर 1001 रुपयाचं पारितोषिक आशिष यांच्याकडून. मात्र 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 उत्तम असा टप्पा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आणि 3 षटकांअखेर संघाची धाव संख्या 40. आपल्याला घरी जायला फक्त मॅप लावाय पुरती तरी चार्जिंग राहू दे, नाही तर हा लाव आता काय. अरे बोर व्हायला लागला. नवीन गोलंदाज इम्तियाज. खऱ्या अर्थाने इम्तियाज 89 मॅचेस मध्ये 84 विकेट घेत एक चांगला अनुभव पाठीशी धरून आलेला हा गोलंदाज आहे. प्रिन्स यादव सामना करतोय आणि प्रिन्स यादव याला मिळालेला फुल टॉस चेंडू मात्र षटकार मारता मारता हुकलाय आणि षटकार नाही तर काय झालं, चौकाराच्या 4 धावा प्रिन्स यादव याच्या नावावरती आणि पार्टनरशिप येऊन पोहोचलेली आहे. तीच म्हणजे 30 धावांवरती. अवघ्या 15 चेंडू मध्ये 30 धावा जोडण्यात यश मिळालंय या जोडीला. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवरती गोलंदाज जाताना प्रिन्स याच्यासाठी अनेक बक्षिसं लागलेली आहेत. प्रत्येक षटकाराला 101, 3 षटकाराला 501 बघू शकतो आपण. मात्र त्याचा फायदा आतापर्यंत प्रिन्सला घेता येतोय का नाही माहित नाही. पण तत्पूर्वी लाईन बदलली, दिशाहीन गोलंदाजी आणि याच्यामध्ये वाईटच्या स्वरूपात 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी इम्तियाज ऑन द मार्क आणि इथे मात्र उत्तम असा टप्पा म्हणावा लागेल. अचूक टप्प्यावर टाकायला चेंडू आणि ह्याच टप्प्यांवरून उडालाय. चेंडू विसावतोय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये इम्तियाज याला यश मिळालंय. आतापर्यंत एकूण 2 लिगल डिलिव्हरीज टाकल्यात, 5 धावा खर्च केल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅक ऑन द हँड टाकलेला, जोरात मारण्याचा प्रयत्न होता प्रिन्स यादव याचा. प्रयत्न पुन्हा फसलाय आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे इम्तियाज याला. 103 रनांपर्यंत जर याच वेगाने चार्जिंग संपली भाई माईकची. पुढील चेंडूवरती जोरदार मारण्याचा मानस होता. बॅटीची कडा जवळपास लागली.
आणि काय चेंडू भिरकावलाय, चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार, मिळतोय झणझणीत षटकार. डीजे इम्तियाज ऑन द मार्क. आतापर्यंत चांगला समाचार घेतलाय. आता मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा मानस होता. बॅटीची कडा लागली आहे, बॉल गेलाय, मात्र एक चोटी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे प्रिन्स याला. आणि तुम्ही बघू शकता 11 चेंडू मध्ये 20 धावा जमा केल्या आहेत. 4 षटकां अखेर एक गडी बाद 56. छत्रपती बॉईज. डीजे सांगून ठेवलंय घरा स्वर्ग खानवा वाट तू हवा साथ ही तुझी जणू उन्हात चालवा. प्रेमींसाठी स्वर्गच उभा केलाय. स्वर्ग हा नवा वाटतो हवा. KPL च्या माध्यमातून सर्वांचा सहवास आम्हाला लाभावा असं म्हणत पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा पुन्हा एकदा मानस, मात्र दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरुवातच झालीये एक्स्ट्राज वाईटने. आणि तुम्ही बघू शकता कोहली यांनी पहिल्या आणि वैयक्तिक पहिल्या अशा षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र पहिलाच चेंडू वाईटच्या स्वरूपात टाकत एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा मानस. इथे मात्र मानस फसलेला आहे आणि चेंडू हुकलेला आहे. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे कोहली याला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत करंट रन रेट 13 ने चाललेला हा संघ आहे 109 पर्यंत पोहोचू शकतोय. आणि प्रिन्स यादव आतापर्यंत 13 चेंडू मध्ये 20 धावा जमा करण्यात त्याला यश मिळालंय. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं बक्षीस त्याला मिळणार आहे. आणि पुढचा चेंडू समोरच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. ए मित्रा बस ना बाबा, ए असं करू नको रे बाबा. आणि या एका धावेनंतर पार्टनरशिप झालीये 44 ची, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो 22 चेंडू या दोघांनी मिळून खेळलेले आहेत. मनोज पुन्हा एकदा ऑन द मार्क. 8 चेंडू 16, 200चा स्ट्राईक रेट. आणि इथे मात्र जज करण्यामध्ये झाली आहे चूक. आणि म्हणूनच की काय निर्धाव चेंडू कोहली याच्या खात्यामध्ये. 3 टू गो. शेवटचे 3 चेंडू या षटकामधील बाकी आहेत आणि या 3 चेंडू मध्ये बघूया जास्तीत जास्त किती धावा घेण्यामध्ये यश मिळतंय, ते म्हणजे मनोज याला. पुढचा चेंडू ऑन द मार्क. आणि आता मात्र चेंडू दिशाहीन म्हणावा लागेल. पंचांनी वाईटचा निर्णय दिलाय आणि याच वाईटच्या निर्णयासोबत एक चोरटी धाव घेण्यामध्ये सुद्धा यश मिळालंय. बाय वन गेट वन फ्रीची ऑफर चालू असल्यासारखी लुटमार केली आहे दोन्ही फलंदाजांनी. एक धाव मिळाली, एक वाईटचा रन मिळालाय आणि संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 60. तुम्ही बघू शकता बर्ड आय व्ह्यू मधून आमचे दोन्ही कॅमेरामॅन तिथे गेलेले, तिथून तुमच्यासाठी खास पेशकश केली गेली आहे. आणि इथे मात्र फिल्डिंग बघावी लागेल. नेमकं काय झालंय, लेग साईडच्या दिशेने खरं तर चेंडू गेलेला होता आणि धावून किती एकच रन काढला, अवघी एक धाव पूर्ण केलेली आहे. खरं तर यांना वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकतो, मात्र तिथून गेलेला नाहीये. कॅमेरामॅनला विनंती आहे की बर्ड आय व्ह्यू मधून आपला गोल सुंदर आकर्षक असं ग्राउंड कसं दिसतंय. 124 देशांमध्ये ही प्रक्षेपण चालू आहे लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला हा व्ह्यू मिळावा म्हणून डोंगरापर्यंत चालत जाऊन 25 किलोचा कॅमेरा स्वतःच्या खांद्यावर उचललेला आहे आणि काय सुंदर कॅच, उत्तम असा झेल टिपलाय आणि 1000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे, ते म्हणजे
जे आपले मनापासून आभार. आणि तुम्ही बघू शकता बर्ड आय बघा, हा आमचा कॅमेरामॅन आहे. या कॅमेरामॅनने टिपलेले हे सुंदर असं चित्र आहे. आणि त्याच बरोबर तुम्ही बघू शकता अगदी डोंगरावर जाऊन बसलेला आहे. तिथून तुम्हाला हे लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळावं यासाठी तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती सुरू असलेले हे दृश्य आहे. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. मात्र त्याच्यामध्ये आपल्याकडे ड्रोन नसला म्हणून काय झालं, आपला प्रत्येक कॅमेरामॅन ड्रोन पेक्षा कमी आहे काय असं म्हणत तब्बल पट्ट्या चढलाय डोंगरावरती. आणि इथून सुरू असलेलं प्रक्षेपण, डावखुरा हा फलंदाज, जोरात शॉट मारण्याचा माणूस आणि गजर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिथे फक्त एक धाव व्हायला हवी होती तिथे 2 धावा मिळत आहेत. बघू शकतो आपण. हरकत नाही मित्रा, प्रयत्न चांगलेत. शास्त्री याच्याकडून सुटलेला हा, आणि तुम्ही बघू शकता एकंदरीतच 5 षटकांअखेर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 6363. 2 गडी बाद. डीजे लगेचच आपण सामना चालू करायचा आहे. आतापर्यंत ऑन टाइम चालू असलेला हा सामना, नवीन गोलंदाज ऑन द मार्क जाताना सामना करणार आहे प्रिन्स. 15 चेंडू मध्ये 22 धावा आतापर्यंत जोडण्यात त्याला यश मिळालंय. सार्थक, ठाकूर आणि प्रिन्स याने जर 6 मारला तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक त्याला देण्यात येणार आहे. पहिला षटकार लोड होता होता वाचलाय, मात्र पंचांचा नोचा निर्णय. हेलो फिरोज भाई तरफ से अनाउंसमेंट वापस से हैट्रिक लेने पे 1000 रुपए का पारितोषिक थ्रू आउट द टूर्नामेंट और कंटिन्यू 4 6 मारने पे 1000 रुपए का कैश पारितोषिक थंडर बैट्स के फिरोज भाई की तरफ से पूरे टूर्नामेंट के लिए रहेगा. ये धन्यवाद. ओवर टू यू प्रथमेश. थँक्यू सो मच. बघू शकता तुम्ही 1-2 मॅच नाही, ओव्हरऑल टुर्नामेंट जर कोणी लगातार 4 6 मारले किंवा हॅट्रिक घेतली तर फिरोजबाई यांच्या तर्फे 1001 रुपयांचं असं तसं नाही रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी ऑन द मार्क जाताना सार्थक, पण तत्पूर्वी उत्तम असा नो बॉल टाकला होता. नो बॉलला डिपेंड करण्यासाठी प्रीहिटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू त्याच सार्थकने टाकला. नाण्याच्या 2 बाजू, एकीकडे अंधार एकीकडे उजेड असं म्हणत पुन्हा एकदा सार्थक ऑन द मार्क जाताना आणि सार्थकने टाकलेला हा पुन्हा एकदा उत्कृष्ट अचूक टप्पो. आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये पुन्हा एकदा सार्थक याला यश मिळाले. आणि बघू शकतो तुम्ही बघू शकता पैशांची आणि अशा प्रकारे हॅलो. प्राईजची इथे बहार लागलेली आहे. अगर सार्थक विकेट लेते हैं सीए सुमित पांडे की तरफ से 200 रुपए का पारितोषिक. क्या बात आहे. आणि सार्थक साठी आणखीन एक बक्षीस आलंय. प्रत्येक विकेटसाठी एबी यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे आशिष यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 1 विकेट आणि 501 रुपये खिशामध्ये जमा. बघूयात सार्थकला हे जमतंय का. सार्थक, तुझ्यासाठी लागलेल्या एका विकेटसाठी तब्बल 501 रुपयांची, माफ कर 505 रुपयांची पर्वणी आहे. या पर्वणीचा फायदा तुला घेता येतोय का हे बघण्यासारखं आहे. ऑन द मार्क शेवटचे 3 चेंडू तुझ्या हातामध्ये. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सार्थक ऑन द मार्क. सामना करतोय भरत. 1 चेंडू 2 धावा जमवण्यामध्ये भरत याला यश मिळालंय. संघाची धावसंख्या आतापर्यंत 71 वरती आलेली आहे. आणि सार्थक याने टाकलेला गुड लेंथ वरचा चेंडू पुढे येऊन टोलावलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतोय डीजे. मनापासून आभार.
शेवटचे 2 चेंडू हातामध्येच सार्थकच्या काय भरतने तुफान फलंदाजी आपल्या समोर केलेली आहे आणि इथे मात्र सार्थक दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. वाईटच्या स्वरूपात 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. जोशी पडेकर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा ऑन द मार्क जाताना सार्थक आणि आतापर्यंत सार्थक थोडासा महाग असलेला आपल्याला दिसून आलेला आहे. 2-2 गो वरती गेलेला. बॉलचं निरीक्षण चालू आहे, परीक्षण चालू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी भरत तयार. चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र नो मॅन्स लँड वरती पडलेला चेंडू. 1 धाव घेण्यामध्ये यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केलेला नाहीये आणि आपण बघू शकतो 1-2 गो वरती आलेला षटक आहे. एकोणीस चेंडू मध्ये 29 धावा आतापर्यंत जमा करण्यात यश मिळवलंय. ते म्हणजे प्रिन्स याने 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 2 गडी बाद करत 79 धावा जमवण्यामध्ये यश मिळालंय. आणि करंट रन रेट 13 आणि 14च्या मध्ये खेळताना दिसतोय. लेग साईटेशन चेंडू उडवलाय. चेंडू विसावतोय डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सार्थक साठी लागलेल्या 505 रुपयांच्या बक्षिसाची मेजवानी सार्थकला कॅश स्वरूपात मॅचच्या नंतर लगेच झोळीत तयार. डीजे तुमचे आभार. आणि उत्तम असा ऑन द टाइम चालू असलेला हा सामना. एकीकडे संध्याकाळचे 5:18 झालेले आहेत. सूर्य परतीच्या दिशेने निघालेला आहे. भगवा अख्ख्या आभाळामध्ये उरलेला आहे आणि म्हणूनच की काय असं म्हणतात का, हे भगवा केवळ रंग नहीं परम पिता की इच्छा है. भगवा धारे जिंदा रहना सबसे बड़ी परीक्षा है. भगवा धारा प्रभु श्री राम ने मर्यादा में बड़े हुए. भगवा धारा प्रभु श्री राम ने तो मर्यादा में बड़े हुए. और 33-23 या सगळ्या समीकरणाला घेऊन नवीन पुन्हा एकदा फलंदाजी कक्षामध्ये फलंदाजी करण्यासाठी, माफ करा, गोलंदाजी मार्कवरती नवीन सामना करतोय भरत. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 9 धावा तरी जमवल्या आहेत. आणि पंचांमार्फत बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा करण्यात आलेला आहे. हाणामारीचं षटक आहे. पंचांना विनंती आहे, काही तांत्रिक अडचणीमुळे आपण एक सेकंद थांबतोय. थोडीशी तांत्रिक अडचण आपल्या इथे आलेली आहे. पंचांकडून बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा करण्यात आलेला आहे आणि सार्थक ऑन द मार्क गेलेला आहे हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी. ठीक आहे, करायचं का कंटिन्यू? कुठेतरी लिहून घेतो का? माफी असावी, दिलगिरी व्यक्त करतो होत असलेल्या विलंबाबद्दल. मात्र काही तांत्रिक अडचण. पेन आहे का त्याला? सामना चालू होतोय पुन्हा एकदा त्याच जोशास त्याच दमामध्ये. आणि पहिला चेंडू जोरदार मारण्याचा मानस. चेंडू जरी हुकला असला तरी एक अतिरिक्त दर संघाला देऊन जातोय वाईटच्या स्वरूपात. भाई पेन आहे का? पेनच नाही.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी फलंदाज तयार आणि इथे मात्र समोरच्या दिशेने मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेलाय. प्रयत्न मात्र फसलाय. बॅटीचा बॉलचा संपर्क नाहीये आणि म्हणूनच निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे गोलंदाजाला. पहिला वाईट होता. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने फटकावलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पर्यंत, मात्र उत्तम असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय बाउंड्री रायडर्स कडून. उत्तम असा थ्रो आणि या सगळ्या गदारोळीत पहिला वाईट, दुसरा डॉट आणि तिसऱ्याला आता 2. तुम्ही बघू शकता एकंदरीतच 78 धावा जमा करण्यात यश मिळालंय. 3 गडी आतापर्यंत बाद झाले, तर 6 चेंडूचा सामना करत भरत 9 पर्यंत येऊन पोहोचलाय. डावखुरा हा फलंदाज आहे. भरत, तुझ्याकडून अपेक्षा आहेत कमीत कमी 3 षटकार जर तू मारलेस. आणि इथे 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 कुठेतरी जोरात मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र बॅटचा बॉलचा पुन्हा एकदा कसलाही संपर्क नाहीये. आणि तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक हॅट्रिक वरती, आणि जर तुम्ही 4 लगातार षटकार मारले तर फिरोजबाई यांच्यातर्फे 1001 रुपयांचं रोख पारितोषिक तुम्हाला मिळणारच आहे. आणि आपण बघू शकतो 6 ओव्हर पूर्ण झालेत. 7वी ओव्हर प्रगतीपथावरती आहे आणि 78 धावांवरती येऊन पोहोचलेला हा संघ आहे. क्या क्या आणि बोलू का नको? विकास याने विकेट घेतलेली आणि विकास साठी 201 रुपयाचं पारितोषिक इथून जाहीर झालेलं आहे. काय उत्तम अशी कॅच स्वतःच्याच बॉलिंग वरती पकडली आहे विकास याने. आपल्याला पटलेली आहे असं म्हणत पुन्हा एकदा मॅच मध्ये जोश टाकण्याचं काम आपले डीजे दादा करताना दिसत आहेत. आणि याच दरम्यान सेल ये वाला माइक लो, ये वाला माइक लो. चला तुम्ही बघू शकता एकंदरीत मॅचचा हा रोमांस इथं उभा राहिलाय. KPL 2026 पर्व 9 आणि 6व्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील सुरू असलेले हे सारे सामने. उपस्थित सर्वच रसिक प्रेमी रसिक श्रोते आपल्या सर्वांचं समालोचन कक्षामधून मी प्रथमेश मनापासून स्वागत करतो. आपण बघतोय याच्याच मध्ये 501 रुपये मिळत आहेत, ते म्हणजे गोलशीष यांच्यातर्फे. बॉल पंचांपर्यंत पोहोचवायचा आहे.
पासून आभार. बोली आएगा ना भोजपुरी बजेगा. बॉल द्या बॉल, 55 पर्यंत एक बॉल द्या. काय बोलतात काय समजायला हो हो नक्की नक्की. अरे बोलवलं तिकडे बघत होतो. अबे बोली आएगा ना. वही गाना बोली आएगा ना. चला धन्यवाद, मनापासून सर्वांचे आभार. आणि पुढील गोलंदाज स्वतःचं वैयक्तिक पहिलं मात्र संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेला आहे, तो म्हणजे हेमंत. बघूयात हेमंत आपल्या संघासाठी काय करतोय. प्रोजेक्टेड स्कोर जिथे मग अशी 117 वरती होता तो आता 90 वरती येऊन पोहोचलेला आहे. उत्तम असा कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजी टीमच्या सर्वच गोलंदाजांकडून. हेमंत ऑन द मार्क जाताना छोटासा रनअप आहे आणि सामना करतोय तो म्हणजे प्रदीप. आतापर्यंत एक चेंडूचा सामना करून एक धाव त्यांनी मिळवली आहे. इथे बरोबर फुल टॉस टाकलेला चेंडू, फुल टोल वसूल केलेला आहे. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार, मिळतोय षटकार. धन्यवाद डीजे, मनापासून तुमचे आभार. आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा ऑन द मार्क गोलंदाज, तोच चेंडू तोच प्रयत्न, मात्र आता षटकार नाही तर एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिल्यामुळे हा प्रयत्न फसलाय. परंतु फसलेला प्रयत्न पुन्हा एकदा स्टॅम्प लावलाय, सही केलीये. ताई करा सही, ताई म्हणते लावा आमच्या अंगठ्याला शाही असं म्हणत प्रेझेन्स ऑफ माइंड थोडंसं दाखवायला पाहिजे होतं. हळूवार चेंडू घेऊन आले असते तरी सुद्धा एक धाव नक्की वाचली असती, हरकत नाही. 2 धावांनी संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 5 गडी बाद 87 वरती. आणि एकंदरीतच आपण बघू शकतो की जे सामने चालू आहेत हेमंत ऑन द मार्क आहे, गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिले संघासाठी 8वं षटक घेऊन आलेला आहे. आणि प्रदीप सामना करतोय. आतापर्यंत 3 चेंडू खेळलेले आहेत, 9 धावा बनवलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 95 पर्यंत गेलेला आहे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, मात्र धक्का नाही बुक्का नाही, निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले. तुम्ही बघू शकता शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पता ना फोन आतला काय. पुढचा चेंडू ऑफ, काय सुंदर मारलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. धन्यवाद डीजे, मनापासून तुमचे आभार. शेवटचे 2 चेंडू या षटकातील प्रगतीपथावरती आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला हा फटका आहे. 2 बाउन्स करत चेंडू विसावतोय तो म्हणजे बाउंड्री रायडर्सच्या हातामध्ये. आणि जर चेंडू उत्तम कलेक्ट केला असता तर नक्कीच धावचित करण्याची संधी होती, मात्र झाले गेले गंगेला मिळालं. एकदा गेलेला क्षण परत येत नाही आणि एकदा सुटलेला झेल परत वर उठत नाही असं म्हणत पुन्हा एकदा लास्ट शेवटचा चेंडू टाकण्यासाठी हेमंत ऑन द मार्क वरती जाताना. आणि आपण बघू शकतो 5 गडी बाद झालेत, 93 धावा स्कोर बोर्ड वरती लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू काय उंच मारलेला आहे, चेंडू तारामंडळ मध्ये गेलेला आहे, मात्र गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आणि चेंडू विसावतोय हेमंत यांच्या हातामध्ये. आणि संघाची धावसंख्या एकंदरीत 6 गडी बाद 93 वरती जिंकण्यासाठी 94 धावांचं
डे नाईटचे हे सामने आणि सूर्यास्ताच्या दिशेने हितगुज करत चाललेला सूर्य ऑन द मार्क आपल्या आपल्या घरी. बघू शकतो छत्रपती बॉईज यांनी 94 धावांचं लक्ष ठेवलंय, ते म्हणजे महाराणा प्रताप स्ट्रायकर्स या संघापुढे हे लक्ष साध्य करू शकतायत का, हाच प्रश्नचिन्ह. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुढील 8 षटक प्रगतीपथावरती जाताना एकशे 20 सेकंद हातामध्ये आहेत. चला नवीन गोलंदाज ऑन द मार्क जाताना सर्वांना विनंती आहे, रसिक श्रोते, मायबाप, प्रेक्षक सर्वजण मॅच बघण्यासाठी जमलेलेच. सामना उत्तम चालू आहे आणि आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये सुमधुर गोड अशा मालवणी भाषेतील आपल्या आवडीचे हर्षल दादा, आपल्या सर्वांच्या वतीने मी हर्षल यांचे मनापासून स्वागत करतो. आणि अर्थातच आणि आपल्या सर्वांच्या आवडीचे लाडके असे समालोचक मालवणी गोड आवाजामध्ये ज्यांची कॉमेंट्री, ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी तुम्ही आतुरलेत असे हर्षल दादा, आपलं समालोचन कक्षामधून मी प्रथमे स्वागत करतो. आणि तुमच्या स्वागतासाठी जोरदार चौकार डीजे. हॅलो, धन्यवाद तमाम कुरार वासियांनो, सर्वांचं क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. KPL 2026 पर्व 9 याचाच आहे गर्व आणि यातच आले सर्व. यावेळी मात्र अप्रतिम गोलंदाजी. पंचांचं प्रथमेश बघूक झालो तर संघाचं मोरको आणि संघाचं सर्व स्वतः मालक मनोज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आणि अनुभवतोय आपण कुरार प्रीमियर लीग 2026 हा जबरदस्त थरार प्रेक्षकांच्या मांदियाईमध्ये, या क्रीडा रसिकांच्या उपस्थितीमध्ये आणि तमाम मान्यवरांच्या या व्यासपीठावर असलेल्या उपस्थितीमध्ये आखूट टप्प्याचा चेंडू हलकेच खेळला गेलो, सुई में से धागा पिरोला और चेंडू धन 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 धनीत येतोय चौकार. सुमदेव प्रथमेश आपण ऐकला आत्ताच, आज सकाळपासून तो सगळ्यांचं मनोरंजन करते, मी ही ऐकत होते. अप्रतिम समालोचन तुम्ही करत होतात. त्यानंतर मात्र अलगेच वळवलेलो चेंडू मनोजचं सांगायचं झालं तर अप्रतिम गोलंदाज, ज्याच्याकडे अनेक तीर त्याच्या तर्कशमध्ये असणारो असो गोलंदाज, ज्यावेळी संघासाठी गरज असता असो गोलंदाज, त्याचं नाव म्हणजे मनोज. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी जर आपण पाहिली आतापर्यंत तर 4 चेंडू समाप्त झाले आणि 8 धावा खर्च केल्या. जवळजवळ 44 चेंडू आणि 85 धावांचं तब्बल रतीब घालूचं लागतं मैदानाच्या आतमध्ये. त्यासाठी मात्र चाललेली जद्दोजहद, यावेळी माझा चेंडू आणि फळीचा संघर्ष बघू भेटलो, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क नाही. चेंडू विसावलो सरळ विकेट किपरच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडू, सलगचं दुसरं चेंडू. काय सांगशील ह्या टार्गेट 94 रनचा अंतिम चेंडू काय होईल या चेंडूवर? नक्कीच तुम्ही पाहायला गेलं तर प्रत्येक फलंदाज हा षटकार आणि चौकारांची अपेक्षा घेऊन मैदानामध्ये उतरलाय. पुढचा चेंडू उत्तम असा पॉइंटच्या दिशेने वन बाउन्स, जणू काही समालोचन कक्षामध्ये आपल्या सुमधुर वाणीचा आस्वाद घेण्यासाठी मिळतोय झणझणीत चौकार. थँक्यू डीजे. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, दमदार तडफदार लाडके अजित दादा रावराणे साहेबांचं इथे व्यासपीठावर
आगमन होतंय. टाळ्यांच्या गडगडाटात साहेबांचं स्वागत करायचंय. हार्दिक हार्दिक स्वागत दादा आपल्या व्यासपीठावर. एक उमद व्यक्तिमत्व आपल्या पुनश्च एकदा सर्वांच्या भेटीस येते. व्यासपीठावर स्थानापन्न होताना गर्व होतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम करूया आमच्या लाडक्या दादांचं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत करायचंय. व्यासपीठावर मात्र आपण पाहतोय दादांना. नक्कीच नक्कीच KPL 2026 KPL चं नाव आज 128 देशांमध्ये फिरतंय. याच्या मागे सर्वात मोठं व्यक्तिमत्व आता आपल्या समोर आहे. आणि असं म्हणतात ना की आभाराचे भार कशाला, फुलांचे ते हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू सांगा ना घराला त्या दार कशाला. असं म्हणत तुमच्या आमच्या आवडीचं व्यक्तिमत्व पुन्हा एकदा व्यासपीठावर आणि स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतंय. एकीकडे या दोघांच्या नेतृत्वातून उभा राहिलेलं क्रिकेटचं हे स्वप्न मागच्या 9 वर्षापासून आपण अनुभवतोय. आणि याच स्वप्नातून उभा राहिलेले रत्न, हिरे, माणिक, मोती तुमच्या समोर आपण बघतोय. आणि इथे बघू शकता की पुन्हा एकदा असंच स्वप्न जगण्यासाठी हे सर्व रसिक श्रोते, रसिक प्रेमी आपल्याला इथे दिसायला लागतात. आणि या दरम्यान उत्तम असा झेल पकडलाय तो म्हणजे मनोज यांनी. आणि कोहलीच्या स्वरूपाने पहिला झटका लागलेला आहे. आपण बघू शकतो एकंदरीतच उत्तम असा झेल पकडला गेलाय. 1.1 ओव्हर समाप्त. मिस्टर भरत पटेल आपण गोलंदाजी ट्रॅक वर बघतोय. आपण पाहतोय स्क्रीनवर ही दोन व्यक्तिमत्व, उमद व्यक्तिमत्व. एका बाजूला आपण ज्यांना आदर्श मानतो आणि एका बाजूला प्रेसिडेंट ऑफ द परशुराम क्षीरसागर, दुसऱ्या बाजूला अजित दादा रावराणे साहेब यांच्या विद्यमानाने सर्वांच्या भेटीस आलेली ही अप्रतिम अद्वितीय अशी आणि महापर्वणी असणारी सर्व क्रीडा रसिकांसाठी हे व्यासपीठ ज्यांनी सजवलंय, ज्यांच्या विद्यमानाने चालवलंय ते आमचे सर्वांचे लाडके दादा अजित दादा रावराणे साहेब आपण पाहतोय स्क्रीनवर. यस, दादांची अशीच सर्वांवर कृपादृष्टी राहो आणि त्यासाठी दादांना उदंड आयुष्य लाभो यासाठी मी ईश्वरचरणी नक्कीच प्रार्थना करेन. कारण आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, उमद व्यक्तिमत्व, तडफदार नेते, वॉर्ड क्रमांक 43 आपल्या सर्वांचे लाडके दादा आपण पाहतोय स्क्रीनवर. नक्कीच नक्कीच ज्यांनी हे क्रिकेटचं स्वप्न पाहिलं होतं, पहिल्यांदा स्वप्न पाहिलं तेव्हा बरेच जणांनी आम्हाला सांगितलं होतं, जब किसी अपनों ने कहा कि हुनर नहीं है तुम में तो गैरों से कहलवा दिया होनहार हो तुम. जब किसी अपनों ने कहा कि हुनर नहीं है तुम में तो गैरों से कहलवा दिया कि होनहार हो तुम. इतनी बेरहमी से दिल जो तोड़ा है मेरा कि आज मेरे कामयाबी के जिम्मेदार हो तुम. असं म्हणत KPL 2026 पर्व 9 एवढ्या उंचीवरती घेऊन गेलेलं हे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यापुढे. मी तुला सांगायला मला अत्यंत आनंद होतोय. मागच्या वर्षी कोणीतरी म्हटलं होतं की दादा आपल्याकडे ही मालिकावीर म्हणून एखादी गाडी असायला हवी. गाडी? अरे गाडी काही सर्वसामान्यांचं स्वप्न असणारी रॉयल एनफील्ड प्रस्तुत हंटर 350 मालिकावीर म्हणून आपण ठेवलेली आहे. आणि ज्या दोन व्यक्तिमत्वाच्या स्वप्नातून उभे राहिलेले हे स्वप्न आहे ना ते आपल्या स्क्रीनवरती आहेत. एकीकडे अजित दादा आहेत, दुसरीकडे आपले परशुराम दादा आहेत. दोन्ही असं व्यक्तिमत्व आहे की या व्यक्तिमत्वाने एकदा शब्द दिला म्हणजे तो पूर्ण झालाच म्हणून समजा. आणि याच दरम्यान छोट्या 2 धावा घेण्यामध्ये फलंदाजाला सुद्धा यश मिळालंय. फलंदाजी करत असताना बघू शकतो एक गडी बाद 16 वरती येऊन पोहोचलेला हा संघ आहे. काय सांगशील हर्षल याच्याबद्दल? येस, नक्कीच. शिंपल यांचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. यावेळी मात्र आमचा जीव कुठे अडकलाय तर या आमच्या दादांच्या पाठीमागे त्यांच्या आशीर्वादामध्ये. कारण ज्यावेळी मात्र एकच वादा आणि आमचे अजित दादा, कारण वाद्याचे पक्के 100% ज्यावेळी मात्र वादा कंप्लीट करणारे असं उमद नेतृत्व, ज्यावेळी मात्र त्यांनी सांगितलं की या वर्षी नुसती बाईक नाही तर अगदी रॉयल बाईक तुमच्यासाठी येणार आहे आणि इथे झेलच्या स्वरूपात मात्र गडी गारद होतोय. आणि त्यावेळी मात्र आपण पाहतोय ही चमचमाती करकरीत खोरी रॉयल एनफिल्ड ज्याच्या नावामध्ये रॉयल्टी आहे असे हंटर दिसते आपल्याला स्क्रीनवर. आणि नक्कीच ब्लॅक ब्युटी काळ्या कलर मध्ये एका सर्वसामान्य माणसाचं हे स्वप्न आहे. या स्वप्नातून साकारण्याच्या दिशेने सुरू असलेला हा प्रवास आहे. आणि हा प्रवास कुठेतरी पूर्णत्वास जावा यासाठी केले गेलेले हे प्रयत्न आहेत. 3 षटकारांसाठी लखनभाई मॅन फ्रॉम भाईंदर यांच्याकडनं पारितोषिक येते 500 रुपयांचं.
तीन षटकार जर लगावले तर नक्कीच पारितोषिकांची मांदियाळी आपण पाहतोय. कारण पर्व कुठचं आहे तर पर्व KPLचं 9वं पर्व, ज्याचा आहे आम्हाला गर्व आणि यातच येते हे सर्व. असं हे पर्व महापर्वणी, महा अद्वितीय, महा पर्व असं सर्वांसाठी येणार. आणि या पर्वामध्ये मात्र अगदी सर्व खेळाडूंनी अक्षरशः जीवाची बाजी लावली आहे. तेच मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्यावेळी मात्र अशा प्रकारचं आपण आयोजन पाहतो त्यावेळी मात्र नक्कीच या महापर्वणी आणि अशी बक्षिसं येणं गरजेचं नितांत असतं. नक्कीच, कारण आपणच म्हणतो ना, अरे जिंकण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी जिंकणे नियतीला शक्य नाही, त्याच नियतीला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सारेच खेळाडू एकमेकांच्या समोर जेव्हा उभे राहतात तेव्हा संघर्ष हा होणारच. दगडावर दगड, भांड्याला भांडी आणि आवाजावर आवाज हा येणारच. एकूण 1 to go वरती आलेला हा अप्रतिम, कडक, उंची आणि लांबी नाही. यावेळी मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. या बोटाला किती महत्व. या बोटावर पूर्ण 11 जणांचं भवितव्य, 2 खेळाडूंचं भवितव्य आणि तेच बोट आकाशाच्या दिशेने गडी गारत. नक्कीच लखनजी साहेब महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे, आमचे हे नेतृत्व करणारे, यांच्याकडनं प्रति षटकार 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. हॅट्रिकची 3 षटकार मारले तर 500 रुपये देण्याचा वादा. आणि नक्कीच आपण पाहतोय अप्रतिम कॅच झेलच्या स्वरूपात मात्र माघारी परतला. 16 धावा झाल्यात आतापर्यंत. 1.5 चेंडू फेकून झालेत. अंतिम चेंडू येईल. 2 गडी गारद झालेत. आपण पाहतोय विकास गोलंदाजी मार्कवरती एकूणच पाहायला गेलं तर संघासाठी 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन आला आहे परत, ज्याचं नाव पटेलचा भरत. भरत बघूयात नेमकं काय करतोय. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले होते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी भरत ऑन द मार्क आणि सामना करतोय तो म्हणजे सार्थक. सार्थक एक तडाखेचा तरफदार असा फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. बघूयात सार्थक नेमकं काय करू शकतोय. सार्थक ऑन द मार्क, सामना करतोय भरत याचा. डेफिनेटली आतापर्यंत 10 मिनिटं झाली आहेत. प्रथमेश 2 षटक फेकून झालेत, म्हणजे अप टू द मार्क पाहतोय. 40 मिनिटांचा अवधी असेल. पुनश्च एकदा सर्वांना सांगतोय आणि वेळेची बचत आणि वेळेचं तंतोतंत पालन करणं हे आद्य कर्तव्य या खेळाडूंचं, रादर दॅन मी म्हणेन की त्यांच्या कर्णधाराचं. आणि त्यासाठी मात्र ही टिकटॉकची एक खूण केली आहे मी. 2 धावा, 2 षटक समाप्त झालेत. 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विजयाचं समीकरण पाहिलं तर आतापर्यंत 35 चेंडू मध्ये 77 धावांची गरज. आता धावा परावर्तित झाल्या त्या 17 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय सांगशील. अप्रतिम आयोजन आपण पाहतोय आणि यावेळी मात्र जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये 94 धावांचं पाठलाग करताना यावेळी मात्र थोडासा संघ कुठेतरी कमी पडतोय. थोडीशी बॅटिंग मध्ये अजूनही थोडा विश्वास येणं गरजेचं. ओ हो 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 हो, धांडी 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 गुल. चेंडू पॉवरफुल. यावेळी मात्र आड्यात इलो पण पोऱ्यात नाही इलो. चेंडू मात्र जबरदस्त आणि नेस्त नाभूत केले गेले. 3 स्टंप. फर्निचर डिस्ट्रॉय. कडक. नक्कीच काय उत्तम हा चेंडू. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता. चेंडू पडला बॅट आणि बॉलच्या मधून. बॅटीच्या इथून गेलेला हा चेंडू. काय सुंदर मधली पळी यष्टीची झालेला हा फलंदाज. पण एकंदरीत आणखीन एक गडी बाद करण्यात यश मिळाले ते म्हणजे गोलंदाजाला. एकूणच हा जो सामना चालू आहे, सामना कोण जिंकेल हर्षद मला माहित नाही, परंतु असं म्हटलं जातं ना, जो संघ चांगला खेळणार तो नक्की जिंकणार. कारण हे पर्व असं तसं नाही, पर्व आहे. KPLचं वर्ष आहे 9वं. म्हणूनच आपण सर्व इथे जमलोय. तुम्ही बघू शकता 9 वर्षाच्या मागे कडी मेहनत आणि त्यातून उभा राहिलेलं हे साम्राज्य. हे साम्राज्य नेमकं कोणाचं, कोणापासून निर्माण झालं, हे स्वप्न कोणी पाहिलं आणि सातत्यात आणण्याचं काम कोणी केलं, असं व्यक्तिमत्व तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय. एकीकडे आमच्या सर्वांचे लाडके KPLचे अध्यक्ष परशुराम दादा, तर माननीय नगरसेवक अजित दादा, दोघेही आपल्या नेतृत्वातून उभा करतायत
KPL चं हे विश्व. पुढचा चेंडू टाकण्यासाठी राहुल ऑन द मार्क. सामना करतोय प्रिन्स. प्रिन्स साठी हा चेंडू होता वाईड ऑफ द ऑफ स्टंप. लेफ्ट हँडेड फलंदाज मी बघते आतापर्यंत एक छोटेखानी फलंदाज आणि युवा खेळाडूंचं भरणं असणारं असं संघ. ज्यावेळी मात्र अशा युवा टॅलेंटला आपण कुठेतरी व्यासपीठ पाहिजे होतं आणि त्यासाठीच मात्र केलेलं हे अट्टहास आणि त्यासाठी मात्र KPL चं हे व्यासपीठ आपण पाहतोय अवांतरच्या स्वरूपात. अंगा दिलं शाहरुख खान, दोन्ही हात समांतर, धावा दिलेत अवांतर. आपण पाहतोय जबरदस्त पंचगिरी मात्र आपण पूर्ण सत्रामध्ये पाहिली. या वर्षाच्या KPL मध्ये हायलाइट पॉइंट कुठचं असतो तर तो पंचांचं असतो. भल्या भल्या गोलंदाजांक त्यांच्या ऍक्शनसाठी ज्यावेळी दंडित केला गेला त्यासाठी मात्र अशा पंचांची करडी नजर असणं ह्या मोठा वैशिष्ट्य या वर्षीचा. नक्कीच नक्कीच न्यायदानाचा तराजू. पुढचा चेंडू उत्तम असा खेळलेला आहे. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, वाईट चेंडूचा समाचार घ्यायचा, हेच समीकरण मनामध्ये धरून प्रिन्स याने हळूवार समोरच्या दिशेने चेंडू ढकलला आणि एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यात यश मिळालंय. ते म्हणजे प्रिन्स याला तुम्ही बघू शकता आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यात अख्ख्या 19 धावा उभा राहिल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र 32 चेंडू मध्ये 75 धावांचं लक्ष आहे. काय वाटतं हर्षद, होऊ शकेल? यस डेफिनेटली. मनामध्ये जर आत्मविश्वास असेल, सातत्य आणि निरंतरता असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. तेलाचे कण रगडताही तेलही गळे, त्याप्रमाणे वाळूचे कण रगडतात तेलही गळे. मग मात्र यासाठी आपल्याला जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मनगट आणि मेंदू याची सांगड घालणं नितांत गरजेचं आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नक्कीच ती सांगड घालत असताना पुन्हा एकदा प्रयत्न हुकलेला आहे. पलटी शॉट खेळण्याचा मानस मात्र हुकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता 3 षटकांअखेर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. नक्कीच अशा शॉटला म्हणलं जातं मराच्या ढोरात चराचे वडी. ज्यावेळी मात्र आपण अशा प्रकारचे अल्टीबल्टी शॉट बोलतो आणि ज्यावेळी मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क होणार नाही त्यावेळी मात्र नक्कीच या म्हणीचा मी वापर करतोय की मराच्या ढोरात चराचे वडी. तेच मात्र आपण हे वडी काढताना हे फलंदाज बघू भेटलो. अल्टीबल्टीचं फसवो शॉट. यावेळी मात्र चेंडू रवलो निर्धाव. सांगता झाली 3 षटकाची. आपण बघतो 19 धावा झाले आतापर्यंत. 4 गडी, 4 खंदे मोहरे, 4 कलमा लागली गेली, 4 कलमा माघारी पाठवली गेली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फक्त आणि फक्त 19 झाले. बॉल टू बॉल चाललेलो थांबलो. यावेळी मात्र कुठेतरी उसरी घेऊची लागतली, आकाशात झेप घेऊची लागतली, चित्त्याची झेप घेऊची लागतली. त्यासाठी मात्र आपण काय करूचं लागतला तर नक्कीच आपल्या असलेलं मनोबल, आत्मविश्वास आणि बॅट मध्ये असलेली ताकद सगळ्यांका दाखवायची लागतली. हळूहळू क्रीडा रसिकांची गर्दी आपण बघतोय. हे चमचमाते ट्रॉफी बघतोय आणि याच्यासाठी चाललेला हा अट्टहास, याच्यासाठी चाललाय हा रणसंग्राम, ही रणधुमाळी. या रणधुमाळीचं नाव आहे कुरार प्रीमियर लीग 2026 चा KPL 2026. पहा या ट्रॉफीला मनामध्ये भरावी अशी ट्रॉफी, ज्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी सर्व संघ जद्दोजहद करतायत अशी ट्रॉफी आणि त्याच्याच बाजूला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना पाहिल्यानंतर रक्तामध्ये सळसळते. आपल्या अगदीच रणसंग्राम रणसंचार ते असे आपले आद्य दैवत. त्यानंतर मात्र इथे खेळाडूची खेळी संपुष्टात. येस यावेळी मात्र लाईफ वाहिनी काटली गेली. ECG चा ग्राफ अगदी सरळ म्हणजे खेळ संपलाय. नक्कीच खूप प्रयत्न केले होते मात्र प्रयत्नांना कुठेतरी यश मिळाले नाहीये. मात्र हरकत नाही मेरे दोस्त, असं म्हटलं जातं ना की वादे मत करना, वादे हमेशा टूट जाते है, कोशिश करना शायद कामयाब हो जाए. मला नक्कीच असं वाटतं की या सामन्यामध्ये जरी केलेला प्रयत्न पूर्ण झाला नसेल तरी पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच आणखीन प्रयत्न करता येतील. मात्र तरी सुद्धा या सगळ्या दरम्यान भरत काय आलाय परत आणि अवघ्या 1.1 ओव्हर मध्ये त्याने तब्बल 4 गडी बाद केलेत आणि अवघ्या 3 धावा खर्च केलेल्या आहेत. आपण बघू शकतो उत्तम असा चालू असलेला हा सामना. करंट रन रेट अवघ्या 6चा आणि उर्वरित 29 चेंडू मध्ये 75 धावांचा भला मोठा डोंगर पोखरायचा आहे. मांजी द माउंटन मॅन बनावं लागेल, बघावं लागेल होईल का नाही. डेफिनेटली गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत दिसता. अप्रतिम गोलंदाजी, निर्धाव चेंडू गणलो गेलो आतापर्यंत. जोडगोळी आपण पाहिली तर हेमंत दिसता स्ट्रायकिंग एंडवर, शमशाद दिसता नॉन स्ट्रिंग एंडवर. लेफ्ट हँडेड फलंदाज भरभक्कम भारदस्त. सो हेमंत
ज्याच्या हेमंत मध्ये अप्रतिम कला कौशल्य बॅट मध्ये असत तो हेमंत आपणाक दिसतात स्ट्रायकिंग 8 वर मिस्टर भरत पटेल एक्सप्रेस यास फटको यावेळी मारलं लागलो गोलंदाजी झटको चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ट्रॅव्हल आकाशाच्या दिशेत त्यानंतर मात्र सीमा रेषेपार आपण बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये येस भरतने चेंडू फेकलो गुडलेन वरना नो लुक शॉट हो जबरदस्त त्यानंतर मात्र उसळी लांबी आणि 1 बाउन्स चेंडू उचललो सीमा रेषेपार कडक खडखडीत झणझणीत मसालेदार फटको हेमंतच्या बॅट मधनं आपण बघलो यानंतर आणि नक्कीच उत्तम अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. काय शॉट मारलाय, नो लुक शॉट. आणि या नो लुक शॉट नंतर 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये यश मिळालं होतं. आणि बघूयात पुढचा चेंडू मध्ये कमबॅक होतोय का. तसं तर फलंदाजी गोलंदाजी मध्ये चालू असलेला हा संघर्ष आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला पूर्णविराम लावला आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे भरत यांना. तुम्ही बघू शकता 2-2 गो वरती आलेलं हे षटक आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 26 चेंडू मध्ये 71 धावांची गरज आहे. मग अशी तू सांगितलंस की आपण एकीकडे ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्याचा इशारा आणि आता मात्र आउट. आणखीन एक झटका लागतोय तो म्हणजे MPS संघाला. डेफिनेटली अक्षरशः नांगी टाकली या संघाने. ज्यावेळी मात्र कुठेतरी हाराकिरी करूची असलेली त्यावेळी मात्र इथे ह्यो संघ मात्र कुठेतरी मागे पडलो. जर सांगायचा झाला तर मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा एका जसं काही अर्थ नसता त्याचप्रमाणे मात्र आपण वलवण्याक आणि कमी धावगती राखण्याक काही अर्थ नसता. तीच मात्र गती आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. ज्यावेळी मात्र मुलामा नाणा आपला खणखणीत वाजवचा असता त्यावेळी आपलं परफॉर्मन्स अगदी 100% देऊचं असता. परंतु यावेळी त्याच्या विपरीत दिसताना आपण बघतो. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच अप्रतिम बॅटची नक्कीच चुंबन घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये झेलशीटच्या स्वरूपात माघारी परतलो गडी. त्यानंतर मात्र नौखो गडी हरमान दिसता स्ट्रायकिंग एंड वर. नक्कीच नवीन हा फलंदाज आणि गुडलेंथ वरती टाकलेला चेंडू पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. मात्र नुसतेच प्रयत्न होत आहेत, यश काही मिळत नाही. आणि काय सुंदर षटक हाताळलंय भरत यांनी. 4 षटकांअखेर 6 गडी बाद 23 वरती आलेला हा संघ आहे. जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हर मध्ये जवळपास 18 धावा पाहिजेत. बघूयात जमतंय काय. अप्रतिम अप टू द मार्क आणि टायमिंगचा बोलायचं झाला प्रथमेश तर अगदी बरोबर चालला टाइम. आणि एडविन का इलेक्ट्रिशियन जहां पर भी हो रंग व्यासपीठ के यहाँ पे आ जाए. इलेक्ट्रिशियन प्लीज व्यासपीठावर यायचे. आपण पाहतोय भरत पटेलचं प्रथमेश षटक 7 धावा दिले 2 षटकामध्ये आणि तब्बल अर्धा संघ माघारी पाठवलाय. ही कर्तव्य आहे. मागच्या वेळी आपण पाहिलं 6 गडी घेतले होते आणि यावेळी मात्र आपण पाहतोय भरतने 5 गडी गारद केलेत. म्हणजे बेस्ट बॉलिंग फिगर यावेळी सुधारताना दिसतोय. आणि ह्यो ग्राफ मध्ये सुधारण्याचं कारण एकमेव म्हणजे KPL चा ह्या 9वा पर्व. आणि नक्कीच सांगताना आमका खूप होता गर्व कारण ह्या न भूतो न भविष्यती असा या पर्व. यावेळी मात्र थोडीशी गडबड गोंधळ. त्यानंतर बघा आपण स्क्रीनवर पाहतोय प्रेसिडेंट ऑफ KPL आदरणीय परशुराम क्षीरसागर सर. नक्कीच दिवसभर हा माणूस इथे असतो आणि आपल्या रक्ताचं पाणी करून ही स्पर्धा कशी यशस्वी होईल याकडे अगदी बारकाईने लक्ष देताना आपण पाहतोय परशुरामजी क्षीरसागर साहेबांना. आणि त्यांना आज नक्कीच मोठा हारभार असेल तर आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अजितदादा रावराणे साहेबांचं. आणि त्यांनी हे व्यासपीठ आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलंय. ज्यावेळी कमिटमेंट केली होती आणि त्या कमिटमेंटला खरे ठरलेत आमचे दादा. यावेळी मात्र चेंडू चाललाय सीमारेषे पार. खराब गच्चा क्षेत्ररक्षण बघू भेटला आणि धावा झाले ते आतापर्यंत 27. अजून एक 23 चेंडू आणि 37 धावांचं रतीब घालूचं लागतो. त्यासाठी मात्र पुन्हा एकदा सांगते आपला मनगट मेंदू यांचा सांगड घाला आणि बॅटिंग वर मात्र आपल्या कॉन्सन्ट्रेट करा. नक्कीच एकूण 23 चेंडू अजूनही हातामध्ये आहेत आणि
या चेंडूवरती जोरदार केलेला प्रहार आहे 1 2 3 4.5 पावणे 6 म्हणत चेंडू जातोय सीमारेषे पार मिळतोय खणखणीत षटकार आणि या 6 धावांनी तुम्ही बघू शकता कुठेतरी दुरंतो एक्सप्रेस चालू होणं गरजेचं होतं. मुंबईची स्लो लोकल त्या टार्गेट पर्यंत घेऊन जाणार नाही याची कुठेतरी मानसिकता मनामध्ये आली होती आणि म्हणूनच की काय जोरदार फटका आपल्याला पाहायला मिळालाय. आणि जसं माझ्या सहसंयोजकांनी सांगितलंय की प्रयत्ना अर्थी वाळूचे कण रगडिता तेलही गळे, पण मला असं वाटतं एखाद्या वेळेस वाळूतला रगडल्यानंतर तेल गळेल, पण या संघाला जिंकण्यासाठी थोडीशी स्पीड ही वाढवावी लागेल, वेग वाढवावा लागेल, कारण 22 चेंडू हातामध्ये 61 धावांची गरज आहे. ऑन द मार्क राहुल त्याचा सामना करत असताना पुन्हा एकदा कुठेतरी यष्टीरक्षकाच्या हातामधून चूक झाली आणि स्वतःचा विकेट वाचवण्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं आणि पुन्हा एकदा घर पे रहो सुरक्षित रहो असं म्हणत दोन्ही फलंदाज ऑन द मार्क आपापल्या जागेवरती सुरक्षित. संघाची धावसंख्या 6 गडी बाद 3-3 33. प्रेक्षकांना विनंती असेल जे बॅनर आपण लावले आहेत बाउंड्री लाईनच्या बाजूने तिथे कोणीही पकडून उभं राहायचं नाही, एक पाऊल मागे राहा आणि या सामन्याचा आस्वाद घ्या. सर्वांनी विनंती असेल जे या बाउंड्री लाईन बॅनरचे इथे सगळे उभे आहेत त्या सर्व प्रेक्षक रसिकांना एक मनाची कळकळाची विनंती सर्वांना, आपण थोडंसं बॅनर पासून एक स्टेप अहेड राहायचंय. बाबू थोडं मागे राहायचंय. येस मी मराठी बोलतोय समजते ना, त्यामुळे आपण एक स्टेप मागे राहायचंय प्लीज, सर्वांना विनंती. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू हवेत क्षेत्ररक्षक येस मनोजच्या हातामध्ये विसावलेला चेंडू तिरफळात जसं दांडो तयार जाता त्याचप्रमाणे मात्र ह्या कॅच मनोजच्या हातात येऊन विसावला, खेळी संपुष्टात दिली, हताश निराश स्वतःवर नाखुश आणि मैदानात थोडस गडबड गोंधळ. नक्कीच नक्कीच प्रयत्न फार चालू आहेत, मात्र त्या प्रयत्नांना पाहिजे तसं यश मिळत नाही. तुम्ही बघू शकता काय चेंडू उंच गेला होता, चेंडू वरचं नाव दिसेल एवढं सुंदर असं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय शुभम यांच्या माध्यमातून आणि चेंडू विसावतोय तो म्हणजे खाली उभा असणाऱ्या यष्टीरक्षक माफ करा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि तुम्ही बघू शकता एकूणच 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा एक चेंडू 1 to go वरती आलेलं हे षटक आहे. 19 चेंडू हातामध्ये 61 धावांचं लक्ष्य पार करायचंय. आता मात्र समीकरण थोडस कठीण होत चाललंय. कठीण झालं म्हणून काय झालं, कठीण आहे अशक्य नाही. आतापर्यंत तब्बल 7 गडी गारद झाले आणि नंबर 33 मात्र स्कोअर कार्डवर भाऊ भेटलो. अंतिम चेंडू 5व्या षटकाचो. चला गावकी भावकीची मीटिंग जरा कमी करा आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. काहीच एकतर्फी सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो रंगताना. 33 वर 7 विकेट म्हणजे थोडीशी आणि तुम्ही बघू शकता रसिक श्रोते प्रेक्षक मायबाप आपल्या स्क्रीनवरती आणि KPL 2026 पर्व 9 याचा आनंद उचलत असताना हे काका सकाळपासून आहेत आणि बघू शकता लाल शर्ट मध्ये असलेला हा आपला आवडता रसिक श्रोता फोटो काढून घेतलेला आहे, घरी जाऊन दाखवणारे 128 देशांमध्ये सुरू असलेले लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही इथे बघू शकता. याच रसिक श्रोत्यांच्या प्रेमामधून उभं राहिलेले KPL 2026 एवढं मोठं साम्राज्य आपल्याला बघायला मिळतंय. आणि इथे तुम्ही बघू शकता सर्वच रसिक श्रोते रसिक मायबाप प्रेक्षक बॅनर्सच्या मागे उभेत, मात्र त्याच बॅनरवरती हे बघू शकता 3 इडियट्स मधल्या तिघा मित्रांची जोडी आहे. काय सुंदर अशी खेळी हे तिघही करतात आणि तेच तिघ पुन्हा एकदा दोन्ही हात वर करून एकदा KPL साठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वच उपस्थित रसिक श्रोते आपल्याला विनंती आहे आणि लगेचच आपण सामन्याकडे वळणार आहोत. 7 गडी बाद झालेले 33 वरती येऊन पोहोचलेला हा संघ आहे. अजूनही 19 चेंडू हातामध्ये, 19 चेंडूंमध्ये उर्वरित 61 धावा करायच्या आहेत. या 61 धावा करण्यामध्ये जर यश पाहिजे असेल तर मात्र आता हाणामारी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील, थोडीशी रिस्क घ्यावी लागेल. रिस्क है तर इश्क है असं म्हणत पुन्हा एकदा किसन ऑन द मार्क सामना करतोय तो म्हणजे राहुल याचा 1 to go शेवटचा चेंडू 5व्या षटकातील.
आणि इथे मात्र चांगला असा फटका बघायला मिळालाय, तो म्हणजे किसन याच्या मार्फत. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 5 षटकांअखेर संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 7 गडी बाद 33 वरती. येस, आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये मेन पंचाने मात्र पंख फिरवलो आणि बॅटिंग पॉवर प्लेचं मात्र इशारा करताना आपण बघू भेटता. आता मात्र ताकद लावची लागतली. बॅटिंग पॉवर प्ले म्हटल्यानंतर ज्यावेळी मात्र बॅटर स्वतःवर विश्वास ठेवून अशा प्रकारचा निर्णय घेतात, तो निर्णय म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले. स्वतःची ताकद दाखवणं आणि स्वतःच्या संघासाठी भरपूर धावा बनवणं, तो म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले. आणि यावेळी मात्र धावांचं रतीब घालणं, सिक्सर चौकारांची मात्र मांदियाळी आकाशात मात्र येतो पाऊस पाडणं, ते का म्हणतात बॅटिंग पॉवर प्ले. आणि तोच बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय यावेळी मात्र या दोन्ही बॅटरने स्वतःवर आत्मविश्वासच्या बळावर घेतलेलं हे बॅटिंग पॉवर प्ले. या पुढचा षटक असताना त्यासाठी स्वतः मालक मिस्टर मनोज कर्णधार आपण बघतो गोलंदाजी ट्रॅकवर 1 ओव्हर आणि 12 धावा आतापर्यंत खर्च केले. त्यानंतर मात्र दुसरी ओव्हर घेऊन स्वतः मनोज दिसता गोलंदाजी ट्रॅकवर. प्रथमेश, नक्कीच नक्कीच आपण बघू शकतो कमिटी मेंबर ज्यांच्याकडे चावीचा गुच्छा आहे त्यांनी प्लीज तो घेऊन यायचा आहे आणि व्यासपीठावर छोटू आहे त्याच्या हातात सुपूर्द करायचंय. कमिटी मेंबर ज्यांच्याकडे चावीचा गुच्छा असेल त्यांनी यायचंय. येस, काही गोलंदाजी करता मनोज, ज्यावेळी मनोजला आपण अशी गोलंदाजी करताना प्रथमेश पाहतो, अगदी बघतच राहावं अशी गोलंदाजी मनोजकडनं आपण बघू भेटता. आणि अप्रतिम आणि गुणी खेळाडू ज्यावेळी चान्स भेटला मनोजला मालाड किंवा मालाडच्या बाहेर, त्यावेळी मनोजने मालाडचं नाव करण्याचा प्रयत्न केलो आणि तो प्रयत्न यशस्वी झालो. आपण बघू शकतो बॅटिंग पॉवर प्लेचा षटक, पहिलं चेंडू अगदी लेग बाईज म्हणजे काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक अशी ही गोष्ट. नक्कीच नक्कीच काय सुंदर षटक हाताळतोय मनोज. हाणामारीचं षटक आहे, पहिलाच चेंडू लेगबाईच्या स्वरूपाने 1 धाव जरी खर्च झाली असली तरी स्वतःवर असलेला विश्वास आणि प्रत्येक वेळेस शिस्तबद्ध असा खेळाडू म्हणजे आमचा मनोज. बघूयात पुढच्या चेंडूवरती मनोज नेमकं काय करतोय. छोटासा रनअप आहे आणि इथे उत्तम असा टाकलेला चेंडू जोरात फिरकवलाय, मात्र 1 बाउन्स चेंडू जातोय डायरेक्ट सीमारेषेपर्यंत उभा असलेल्या या क्षेत्ररक्षकाकडे आणि चेंडू पुन्हा एकदा फील्ड होईल, गोलंदाजाकडे येईल. या सगळ्या गदारोळीमध्ये 2 धावा घेण्यामध्ये यश मिळते, ते म्हणजे अरमान याला. पण तरी सुद्धा आपण असं नक्कीच म्हणू शकतो हर्षद की हे षटक हाणामारीचं षटक आहे. आतापर्यंत 2 चेंडूत अवघ्या 2 धावा खर्च केल्या मनोज यांनी. उत्तम अशी गोलंदाजी यालाच म्हणतात का? पुनश्च एकदा बघू भेटलो, एका बाजूक सलमान खान, दुसऱ्या बाजूक शाहरुख खान आणि या दोघांच्या मधनं जेव्हा कॅटरीना कैफ विकी कौशलकडे जाताना दिसताना तसंच चेंडू सीमा रेषे पार गेलो. दणदणीत चौकार बघू भेटलो आपणा काय कडकडीत यावेळी मात्र खेळता, परंतु सांगायचा झाला अर्धो मिरक संपन गेलो आणि बाबल्यान माटो घालूक घेतलो. यावेळी मात्र बघतो तर धावसंख्या अजूनही 16 धावामध्ये 57 धावा बनवची गरज. त्यासाठी मात्र बाबल्याक माटो मात्र बेगिना घालूचो लागतो. पावसाचे दिवस असतात त्यावेळी मात्र आपण जसं माटो अगोदरच घालतो त्या हिशोबाने मात्र बॅटिंग अगोदर झाली पाहिजे होती, परंतु तसं न होता थोडासा का होईना उशीर झालो गेलो. परंतु अजूनही 15 चेंडू आणि 53 धावा बनवणं तितकासा कठीण नाही. त्यासाठी षटकात आणि चौकाराची भाषा मात्र आपण येऊची लागतली. 6चो आणि 4चो पाडो मात्र आपण बोलायचं लागतो. त्यासाठी मात्र बोला आपल्या बॅटिंगचा करूचा लागतला. नक्कीच, अर्थात 15 चेंडू हातामध्ये, 15 चेंडू मध्ये प्रत्येक चेंडूवर जर चौकार मारण्याचा मानस मनामध्ये ठेवला ना तर असा काहीसा दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभा राहू शकतं. आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत चौकार. 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारत पुन्हा एकदा मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, तो म्हणजे हा फलंदाज. आपण बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये मनोज गोलंदाजी करताना आणि पॉइंट्सच्या दिशेने गेलेला हा चेंडू 4 धावा घेऊन गेलेला आहे. आणि आपण बघू शकतो एकंदरीतच 4 चेंडू
इथे मात्र चेंडू हुकलेला आहे. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि लगातार 2 चौकार खाल्ल्यानंतर उत्तम असं कमबॅक म्हणावं लागेल मनोज यांच्या मार्फत. आणि पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे मनोज यांनी लास्ट गो. आणि आता मात्र शेवटचा चेंडू सुद्धा काय उत्तम खेळून काढलाय मनोज यांनी. मालाडमधील एक अत्यंत सुप्रसिद्ध आणि शिस्तप्रिय असं मनोज हे नाव. आणि तुम्ही बघू शकता आभार. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की सकाळपासून मागच्या अनेक दिवसापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्याने आपल्यापर्यंत सुंदर अशी दृश्य पोहोचवण्याचं काम केलंय असा आमचा आवडता कॅमेरामॅन शुभम ऑन द स्क्रीन. लाल कलरचा शर्ट आहे, व्हाईट कलरची पॅन्ट आहे, मनामध्ये जिद्द आहे आणि उडलेल्या प्रत्येक चेंडूला एवढा सुंदर कॅप्चर करतोय, छायाचित्र रेखाटतोय, पकडतोय आणि तुमच्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. शुभम, तुझे मनापासून आभार, तुझ्या साथीदारांचे मनापासून आभार, कारण तुमच्याशिवाय खरं तर ही लाईव्ह टुर्नामेंट शक्य झाली नसती. आणि त्याचबरोबर हे आमचे रसिक प्रेक्षक बघू शकता, उंच असणाऱ्या डोंगरावरती झूम आउट करून दाखवायचंय जरा, आमच्या प्रेक्षकांना सुद्धा कळू द्या प्रेक्षक कसे असतात. आवड असली की सवड मिळते असं म्हटलं जातं. आमच्या कॅमेरामॅनच्या वरती सुद्धा असलेल्या डोंगरावरती बसून आनंद घेताना KPL 2026 पर्व 9व्याचा. आणि अंशुल याच्या मार्फत टाकण्यात आलेला चेंडू आणि काय सुंदर फटका मारलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत षटकार. इथे मात्र बॅट फिरवली आहे, बॅटीचा बॉलचा संपर्क, वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. याला म्हणतात ना उत्तम 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 अतिउत्तम. पहिलाच आणि नवीन आमच्या बरोबर आलेले समालोचन, मी त्यांचं आमच्या समालोचन कक्षामध्ये प्रेम आभार व्यक्त करतो आणि तुमचं मनापासून स्वागत करतो. ओव्हर टू यू. 100 रुपये पाठवले बोला किशन सिंग. आणि काय सुंदर आहे, आत्ताच अनाऊन्स केलं होतं. आणि किसन सिंग यांच्याकडून आकाश सिंग याला जीपे वरती 100 रुपये पाठवलेले आहेत. मानाचा 1 रुपया त्याला कॅश मधून मिळणार आहे. किशन सिंगला किशन सिंग मारेगा तो एवढी सिंग. एमपीएस धावा धावल्या 55, 7 गडी गारद. 6व्या विकेटचा 6व्या ओव्हरचा हा तिसरा चेंडू फिरोजच्या हातामध्ये जाऊन सामावलाय. मोठी अपील. नेमकं काय घडलंय आणि अर्थात अंपायर्सने रिव्ह्यूचा ऑप्शन स्वीकारलाय. एमपीएस 55 धावा, 7 गडी गारद, 7वं षटक प्रगतीपथावर. 8 षटकांचा हा सामना. बॅटिंग क्रीजवर पाहायला मिळतोय किशान अरमान. सर सॉफ्ट सिग्नल काय आहे? नॉट आउट आहे. येस वेट.
येस, इट्स अ अंपायर्स कॉल अँड नॉट आउट. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आपण ऐकतोय एक गोड मधुर आवाज. सचिन हंसाडे सरांचे एक बुलंद आवाज आपण आता पाहतोय केपीएलच्या व्यासपीठावर. सचिन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक मजा येईल आपल्या सोबत समालोचन करताना. मराठी आणि मालवणी मध्ये आपण सर्वांचं नक्कीच मनोरंजन करूयात, कारण प्रेक्षक आणि क्रीडा रसिक यावेळी मात्र. आणि येस, डेफिनेटली एबी तुझा प्राइज आलं इथे. 100 रुपये पारितोषिक लावले षटकारासाठी. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलंय. लँड होतंय का क्रॅश? येस, इट्स अ क्रॅश. माघारी परततोय, गडी गारद होतोय. आपण पाहतोय इथे गडी गारद होताना आणि विकेटचं पतन. 8 गडी गारद झाले, 8 कलमा लावली गेली. प्रथमेश बघितलं तर आपण पाहिला अप्रतिम मागच्या बाजूने झेल टिपताना. अगदी कपिल देव सरांची आठवण झाली होती. कपिल देव निखंज सर क्रिकेटचे अजून एक व्यक्तिमत्व, कर्णधार इंडियन क्रिकेट टीमचे, यांचीच आठवण झाली होती. ज्यावेळी मात्र त्यांनी तो मागे धावून जो क्षण टिपला होता, झेल टिपला होता, तोच मात्र आपण पाहतोय, अनुभवला. अप्रतिम झेल मात्र सचिन आपण पाहिला. कसा वाटला केपीएलचा हा थरार आणि कसं वातावरण वाटलं आमच्या केपीएलचं? नक्कीच गेले कित्येक दिवस ही संपूर्ण टुर्नामेंट यूट्यूबवर लाईव्ह पाहताना फार बरं वाटलं, मजा आली. अनेक सामने आपण पाहिले. आता मात्र चेंडू उडालाय, फिल्डर येतो आणि नक्कीच कॅच बनवू शकते आणि नक्कीच घेतली आहे. क्या बात आहे. खूपच स्वागतम जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, क्रिकेट प्रेमींचं. कुरार प्रीमियम लीग 2026 पर्व 9 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर ही फक्त प्रीमियम लीग नाहीये, तर हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. आपण गेले कित्येक दिवस ही संपूर्ण टुर्नामेंट पाहत आलोय. आजचा हा सेकंड लास्ट दिवस आणि त्यानंतर उद्या खऱ्या अर्थानं या संपूर्ण टुर्नामेंटचा आपल्याला मानकरी मिळेल. पर्व 9. खरं तर हे फक्त 9 पर्व नाहीये, हा संपूर्ण सोहळा आपण मालाडच्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलोय. माननीय नगरसेवक अजितदादा रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली हे 9 पर्व आपण सर्वांनीच उत्तम प्रतिसादासह पूर्ण केले, त्याबद्दल समस्त मंडळींचा आभार. आता मात्र निर्धाव चेंडू कमबॅक केलंय. 8वा आणि शेवटचा षटक. धाव फलकावर धावा लागल्यात 57. 9 गडी गारद. यावेळी मात्र हलकेच खेळलो गेलो. सचिनचा सांगायचा झाला. आता मात्र औपचारिकता रवली. चेंडू शिल्लक रवले 5 आणि धावा बनवचे लागले 37. म्हणजे झाला कसा, पोरगी बघितली, त्याच्यानंतर साखरपुडू झालो, हळद झाली, निमाजना काढला गेला. आता फक्त विजयाची माळ घालूची शिल्लक असा. तोच फक्त औपचारिक तो सामनो आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. फक्त माळ गळ्यात घातली की विजय आपल्या नावावर झाला. असं हे सामनो फक्त औपचारिकतेचो. अंतिम 4 चेंडू शिल्लक. यावेळी मात्र आता अनिल कुंबळे अंगात इल्यासारखं गोलंदाज आपण बघतो. नवेद अप्रतिम आणि गोलंदाजीत यावेळी मात्र ऑल आउट. म्हणजे सगळा इस्टेट दुसऱ्याच्या नावावर केल्यानंतर स्वतःच्या खिशात कायच नाही, म्हणजे आधीच कर्जबाजारी आणि घराच्या